त्या 106 आपल्या महाराष्ट्रीय बांधवांना पवित्र अभिवादन करून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार डॉक्टर उदयजी सामंत हे या ठिकाणी ध्वजारोहण करतात। पोलीस दलाच्या या बँडने सुंदर असं महाराष्ट्र गीत या ठिकाणी सादर करून या कार्यक्रमामध्ये शान आणलेली आहे। परेड कमांडर परीक्षाधीन पोलीस अधीक्षक श्री निखिल पाटील या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांना रिपोर्ट करण्यासाठी दाखल झालेले। या संचलनामध्ये सहभागी पथकांचं निरीक्षण करण्यासाठी प्रमुख पाहुणे या ठिकाणाहून प्रस्थान करतात। 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन आणि कामगार दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। रत्नागिरीचे सुपुत्र आणि रत्नागिरीचे आणि महाराष्ट्राचे भाग्यविधाते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे भाषा आणि उद्योग मंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। या निमित्त उपस्थित सर्व प्रतिष्ठित मंडळी मान्यवर मंडळी आणि तमाम महाराष्ट्रीय आणि भारतीय नागरिकांचं पुनश्च एक बार हार्दिक स्वागत। मुंबई प्रांतातील मराठी भाषिक क्षेत्र एकत्र करून महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात आलं। त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारण्यात आली। यामध्ये मुंबई, कोकण, विदर्भ, खानदेश आणि इतर मराठी भाषिक क्षेत्र समाविष्ट होती। या चळवळीमध्ये आपल्या 106 बांधवांनी त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन।
आजच्या या संचलनामध्ये दाखल होणारं पहिलं पथक पोलीस मुख्यालयाचं पुरुष पथक, त्याचप्रमाणे दुसऱ्या क्रमांकावर पोलीस दलाचं हे दुसरं पुरुष पथक आहे. कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखणारी ही पोलीस दलाची पथकं, त्याचप्रमाणे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संरक्षणाचं सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे तत्व जोपासणारं हे महिला पथक, त्यानंतर निष्काम सेवा हे ब्रीद घेऊन काम करणारी होमगार्डची 2 पथकं पुरुष आणि महिला या ठिकाणी दाखल होत आहेत. मुंबई हे शहर द्विभाषिक राज्य आणि ते गुजरात आणि महाराष्ट्राची राजधानी होतं. 1956 मध्ये माननीय मधु दंडवते, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि मुंबई व पुणे तसेच महाराष्ट्रातील बुद्धिजीवी वर्ग आणि समाज सुधारक तसेच सामान्य माणसांच्या अथक प्रयत्नामधून जे आंदोलन मुंबई मराठी राज्यासाठी सुरू झाले त्याला 1960 मध्ये न्याय मिळाला आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. माननीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला आणि महाराष्ट्र राज्य हे आज उत्तरोत्तर प्रगती करून दिवसागणिक नावारूपास येत आहे. अशा या महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या सर्व महाराष्ट्रीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. संचलनात सहभागी पथकांचं निरीक्षण करून प्रमुख पाहुण्यांचं ध्वजमंचावर आगमन होत आहे. या संपूर्ण संचलनाचं नेतृत्व करतायत परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक श्री निखिल पाटील. त्यांना सेकंड इन कमांड म्हणून साथ देत आहेत परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री शिवप्रसाद पारवी. संचलनाची परवानगी घेऊन परेड कमांडर या ठिकाणी निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात अंगावर रोमांचक उभं करणार असे शानदार संचलन सुरू होणार आहे. 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होतोय. मराठी भाषिक लोकसंख्येच्या सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेला चालना देणे आणि या प्रदेशासाठी एक वेगळे प्रशासकीय आणि राजकीय अस्तित्व प्रदान करणे हे भाषिक आधारावर एक वेगळे राज्य म्हणून महाराष्ट्राच्या निर्मितीचं उद्दिष्ट होतं आणि ते मोठ्या प्रमाणावर साकार होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. शानदार अशा संचलनाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 1 मे महाराष्ट्र राज्याचा 66वा दिन आणि कामगार दिन. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रत्नागिरीचे सुपुत्र आणि रत्नागिरीचे आणि महाराष्ट्राचे भाग्यविधाते रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे भाषा आणि उद्योग मंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होतोय आणि राष्ट्रध्वजाला आणि प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी संचलन थोड्याच वेळात दाखल होतंय. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चोख बजावणारी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची पथकं पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. त्या पाठोपाठ निष्काम सेवा हे ब्रीद घेऊन काम करणारे होमगार्डची पथकं आहेत आणि या शानदार संचलनामध्ये जान आणणारं आणि पोलीस दलाची शान असणारं असं हे बँड पथक हे या तालावरील संचलन या ठिकाणी दाखल होत आहे. परीक्षाधीन पोलीस अधीक्षक श्री निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन सज्ज आहे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी.
परेड कमांडर श्री निखिल पाटील यांना साथ देत आहेत परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री शिवप्रसाद पारवे. अंगावर रोमांच उभं करणारं असं हे संचलन, कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्याची सज्जता असलेलं असं हे संचलन आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतंय. दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी दाखल होत आहे पोलीस मुख्यालयाचं पथक क्रमांक 2. याचं नेतृत्व करतायत परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक श्री अभय तेली आणि त्यांना सुपरनिम्ररी म्हणून साथ देत आहेत परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे. जिल्हा विशेष शाखामध्ये हे काम करतायत. 1 मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानिमित्त आयोजित केलेला हा रत्नागिरी जिल्ह्याचा शासकीय मुख्य सोहळा 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालेला आहे. पोलीस दलाचं महिला पथक शानदार अशी मानवंदना या महिला पथकाकडून या पथकाचं नेतृत्व करतायत महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गायत्री पाटील आणि त्यांना सुपरनंबररी म्हणून साथ देत आहेत श्रीमती क्रांती पाटील. या संपूर्ण संचलनाचे जान आणि शान असणार असं हे पोलीस दलाचं बँड पथक. या बँड पथकाचं नेतृत्व करतायत यशवंत माने पोलीस हवालदार पोलीस मुख्यालय रत्नागिरी. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुंदर असं महाराष्ट्र गीत आपल्याला या ठिकाणी या बँड पथकाकडून सादर केलेलं अनुभवायला मिळालं. त्या पाठोपाठ या ठिकाणी निष्काम सेवा हे प्रीत घेऊन काम करणारं होमगार्डचं पथक दाखल झालेलं आहे. पलटण नायक चंद्रकांत जाधव हे प्लॅटून कमांडर म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांना सुपरनिम्ररी म्हणून साथ देत आहेत सेक्शन लीडर दिनेश कांबळे. पोलिसांच्या कार्यामध्ये उत्तम असा सहभाग आणि सहकार्य करणारं असं हे होमगार्ड पथक. त्या पाठोपाठ महिला होमगार्ड पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे मानवंदनेसाठी. पलटण नायक मीनाक्षी मोहिते आणि सेक्शन लीडर मनीषा कुपटे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रमुख पाहुण्या आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देत पुढे सरसावते. आपली नेहमीची कामं सांभाळून त्यांचं या राष्ट्रीय कार्यामध्ये योगदान असणारी अशी ही होमगार्ड पथकं. त्या पाठोपाठ या ठिकाणी दाखल झालेला आहे श्वान पथक. श्वान अलेक्स हा या ठिकाणी सुंदर अशी मानवंदना देणार आहे. छान अशी मानवंदना श्वान पथकाकडून अलेक्स या डॉग कडून श्वान पथकातर्फे ही सुंदर अशी मानवंदना या राष्ट्रध्वजाला आणि प्रमुख पाहुण्यांना. या नेतृत्व करतायत पोलीस हवालदार कुंभार आणि पोलीस हवालदार माने आणि त्यांना साथ देत आहेत घुगरे. पोलीस दलाचं आधुनिकीकरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतंय. वेगवेगळे अत्याधुनिक सुसज्ज अशी वाहनं या ठिकाणाहून प्रस्थान करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी आपल्या संचलनात सहभागी होत आहेत. अग्निशामक दल, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा या संचलनाचा भाग या ठिकाणी संपन्न झालेला आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन आणि कामगार दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होतोय. रत्नागिरी जिल्ह्याचा हा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा हजारो महाराष्ट्रीय आणि भारतीय नागरिकांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या समारंभानिमित्त आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार डॉक्टर उदयजी सामंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि उपस्थित नागरिकांना आणि तमाम महाराष्ट्रीय नागरिकांना शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आणि जागतिक कामगार दिनाच्या निमित्तानं मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. या मुख्य शासकीय सोहळ्यास उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जमलेले अधिकारी, पत्रकार मित्र, कर्मचारी या सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा लढवय्यांना देखील मी अभिवादन करतो.
आणि आजचा दिवस महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसासाठी अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे। आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की महाराष्ट्राची आणि आपली सगळ्यांची मातृभाषा ही मराठी आहे। गेले कित्येक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेकांनी संघर्ष केला, साहित्यिकांनी संघर्ष केला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची ही मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बऱ्याच वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मी रत्नागिरीकरांच्या वतीने देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो, कारण रत्नागिरी जिल्हा हा देखील साहित्यिकांचा जिल्हा आहे। आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये असलेलं केशवसूत स्मारक, ज्या मालगुणमध्ये केशवसूतांचा जन्म झाला, त्या गावाला पुस्तकांचं गाव जाहीर करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतला, माझ्या विभागाने घेतला आणि नुसता निर्णय घेतला नाही तर त्याची अंमलबजावणी करून आज मालगुण गाव हे पुस्तकांचं गाव नुसतं जाहीर झालं नाही तर पुस्तकांच्या गावाची सुरुवात देखील झाली आहे। आपल्या जिल्ह्याचा आर्थिक आराखडा हा 360 कोटीचा आहे आणि हा 360 कोटीचा मागच्या वर्षीचा आराखडा हा 100% खर्च करून आम्ही पूर्ण केलाय आणि या वर्षी देखील महाराष्ट्र शासनानं यामध्ये अधिकची भर टाकलेली आहे आणि तो देखील निधी या वर्षी आम्ही 100% खर्च करू, हा विश्वास रत्नागिरी जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना मी देतो। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जसा मिळाला तसं रत्नागिरी शहर हे ऐतिहासिक शहर आहे। पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहरामध्ये वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनानं आणि विशेषतः महायुतीच्या सरकारनं विशेष प्रयत्न केले आणि आज महाराष्ट्रातली सगळ्यात देखणी शिवसृष्टी ही रत्नागिरी शहरामध्ये उभी राहिली। मला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगताना आनंद होतोय की ज्या दिवशी या शिवसृष्टीचं उद्घाटन झालं, लोकार्पण सोहळा झाला, तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 20,000 महाराष्ट्रातल्या, आपल्या जिल्ह्यातल्या किंबहुना परदेशातल्या नागरिकांनी देखील या पर्यटन स्थळाचा आस्वाद घेतलेला आहे। काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र दाखवणारा छावा चित्रपट हा प्रसिद्ध झाला, परंतु मला असं वाटतं की याच्या पूर्वीच 1.5 वर्ष अगोदर या रत्नागिरी शहरामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये आपल्याला यश आलं होतं आणि त्या देखील पुतळ्याला हजारो पर्यटकांनी भेट दिलेली आहे। देशातला पहिला 3D मल्टीमीडिया शो हा रत्नागिरीमध्ये आपण तयार केला, त्याच्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले आणि या 1.5 महिन्यामध्ये सुमारे 5,000 लोकांनी आणि विशेषतः त्याच्यामध्ये विदेशातले देखील पर्यटक आहेत, त्यांनी हा पूर्ण 3D मल्टीमीडिया शो बघण्याचा आपल्याला सहकार्य केलं आणि या 3D मल्टीमीडिया शोचं वैशिष्ट्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे, या सगळ्यांचा उल्लेख, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख आणि 6 भारतरत्नांचा उल्लेख या 3D मल्टीमीडिया शो मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्हा हे पर्यटन स्थळ बनावं यासाठी आरेवारी जो समुद्र किनारा आहे याच्या समोर 96 एकरमध्ये फार मोठा ऍग्रो टुरिझम करण्याच्या मनस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन आहे आणि ऍडव्हेंचर पार्कसाठी आमच्या नियोजन मंडळातनं पहिल्या टप्प्याला 5 कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हाच संकल्प या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून करूया। विविध क्षेत्रामध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे महाराष्ट्र शासन करतंय आणि त्यातला एक अभिनव प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय, तो म्हणजे पांढरा समुद्र ते मिर्या हा जो 350 कोटी रुपये खर्च करून होणारा बंधारा आहे, हा भविष्यात महाराष्ट्रातल्याच नाही, देशातल्याच नाही तर परदेशातल्या पर्यटकांना देखील आकर्षित करेल अशा पद्धतीचं पर्यटन स्थळ हे रत्नागिरीमध्ये पुढच्या 1 वर्षामध्ये आपण साकार करतोय आणि या सगळ्या विकास कामांसाठी आपण रत्नागिरीकरांनी देखील सहकार्य करावं। उद्योग क्षेत्रामध्ये देखील रत्नागिरीनं उत्तुंग भरारी घेतलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोका कोला सारखा प्रकल्प 2 महिन्यामध्ये कार्यान्वित होतोय आणि आपल्या रत्नागिरी तालुक्यात VIT सेमीकंडक्टर कंपनी आणि धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर आणि निभे डिफेन्स क्लस्टर असे 30,000 कोटीचे प्रकल्प पुढच्या 2 वर्षामध्ये उभे राहणार आहेत आणि त्याच्यातनं सुमारे 20,000 मुला मुलींना रोजगार मिळणार आहे। या प्रकल्पांच्या वाढीसाठी देखील रत्नागिरीकरांचं सहकार्य आवश्यक आहे आणि ते देखील सहकार्य करण्याचा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून करू। पुन्हा एकदा
महाराष्ट्र दिनाच्या तमाम रत्नागिरीकरांना, कोकणवासियांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान असा आढावा आणि नेत्रदीपक प्रगती आणि विकास रत्नागिरी शहर असेल, जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल या ठिकाणी ब्राह्मणांनी मांडलेले आहेत. यानंतर या ठिकाणी 2 पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान केले जाणार आहेत. त्यामध्ये सुरुवातीला श्री नितीन दत्तात्रय ढेरे हे येतील. पोलीस अंमलदारांनी उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र या ठिकाणी त्यांना देण्यात येते. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार डॉक्टर उदय सामंत यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी आंबा वाहतुकीकरता कूलिंग व्हॅन या ठिकाणी तिचं लोकार्पण केलं जाणार आहे. दोनच पुरस्कार या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यातला एक देऊन झालाय आणि दुसरं लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतोय. सिंधुरत्न समृद्ध श्री सुधाकर गोपाळ रहाटे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते. यानंतर मंत्री महोदयांना पुढचे कार्यक्रम असल्यामुळे लवकर जायचंय, त्यामुळे उर्वरित पारितोषिक आपण आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, त्याचप्रमाणे डीएसपी माननीय धनंजय कुलकर्णी साहेब आणि सीईओ माननीय वैदेही रानडे मॅडम यांच्या हस्ते देणार आहोत. यानंतर सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी आंबा वाहतुकीसाठी कूलिंग व्हॅन या ठिकाणी दाखल झाले आहे. तिचं लोकार्पण आपल्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार, ठीक आहे. यानंतर श्री संजय लक्ष्मण मुरकर यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देण्यात येते पोलीस अंमलदारांनी उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल. त्यानंतर श्री दीपक शांताराम पवार यांनी या ठिकाणी दाखल व्हायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर श्री महेश दत्ताराम मुरकर श्री राजेंद्र तानाजी सावंत हे आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारतायत. हे सर्व पोलीस अंमलदार आहेत आणि त्यांनी उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल हे 5 पुरस्कार या ठिकाणी वितरित केल्यानंतर या ठिकाणी दाखल झालेली कूलिंग व्हॅन जी सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत आंबा उत्पादकांसाठी उपलब्ध करून देण्यात येते, या कूलिंग व्हॅनचं लोकार्पण या ठिकाणी होणार आहे. श्री नितीन रमेश डोळस यांनी आपलं पुरस्कार आणि सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी दाखल व्हायचंय. त्यानंतर श्री दिनेश पांडुरंग आखाडे पोलीस अंमलदार श्री दिनेश पांडुरंग आखाडे, त्यानंतर श्री विजय साहेब मोरे विजय साहेब मोरे यांच्यानंतर श्री प्रकाश रमेश झोरे या ठिकाणी दाखल होतील. त्यानंतर श्रीमती सोनाली बळीराम शिंदे तयारीत राहायचे. पोलीस अंमलदारांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र वाटण्यात येते. सोनाली बळीराम शिंदे. त्यानंतर श्री दीपक संभाजी ओतारी दीपक संभाजी ओतारी. दीपक संभाजी ओतारी झाल्यानंतर मिलिंद भार्गव कदम यांनी तयारीत राहायचे. त्यानंतर श्री प्रितेश प्रकाश शिंदे हे तयारीत राहतील.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्या निमित्तानं उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल या पोलीस अंमलदारांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते। प्रितेश प्रकाश शिंदे, त्यानंतर संतोष शिवलिंग सडकर तयारीत राहायचे। आणि पोलीस अंमलदारांमध्ये येणारे श्री रमेश रतन चव्हाण, त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालय पडवे राजापूर यांना स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत या ठिकाणी सन्मानित केले जाते। पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच सुरक्षिततेची जबाबदारी आणि त्याची भावना निर्माण व्हावी या निमित्तानं पोलीस कॅडेट हा उपक्रम राबवला जातो आणि जवाहर नवोदय विद्यालयाने त्यामध्ये सुंदर असं काम केलंय। त्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या वतीने त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते। त्यानंतर जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे या निमित्तानं कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करून निवड केलेल्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। त्यामध्ये राधिका संदेश दुसार दापोली याने आपला सन्मान स्वीकारायचा आहे। राधिका संदेश दुसार आणि त्यानंतर आराध्य संजय टाकळे यांनी तयारीत राहायचे। दापोलीच्या राधिका संदेश दुसार आणि देवरुखच्या आराध्य संजय टाकळे। त्याचप्रमाणे पोलीस हवालदार स्वाती सुनील पवार यांनी तयारीत राहायचंय। त्यांनाही आपलं प्रशस्ती पत्र या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रत्नागिरीचे पालकमंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत, जे महाराष्ट्राची सुद्धा यशस्वी धुरा सांभाळतायत भाषा आणि उद्योग या खात्यांची, आणि सुंदर असं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। अशा या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतोय। लांजाचे आदेश सुनील गोरे, लांजाचे आदेश सुनील गोरे त्यानंतर अवयवदात्यांच्या नातेवाईकांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। नेत्रदान असेल किंवा वेगवेगळ्या अवयवांचं दान असेल, त्यामध्ये श्रीमती स्नेहा सुरेंद्र रेड्डीज, स्नेहा रेड्डीज या नातेवाईकांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराचा उपयोग हा वैद्यकीय क्षेत्रासाठी किंवा काही रुग्णांना पुनर्जन्म मिळण्यासाठी होतो, त्यासाठी केलेलं पवित्र कार्य श्रीमती स्नेहा लक्ष्मण साठे, स्नेहा लक्ष्मण साठे यांनी दाखल व्हायचे। त्यानंतर योगेश विजय पालेकर तयारीत राहायचे। योगेश विजय पालेकर, योगेश विजय पालेकर यांच्यानंतर श्री राजेश रमेश मोरे तयारीत राहतील। वैयक्तिक सन्मान या ठिकाणी दिले जात आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी दाखल झालेली सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत रत्नागिरीतील जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी आंबा वाहतुकीकरता कूलिंग व्हॅन ही या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर उदयजी सामंत यांच्या शुभ हस्ते होणार आहे। रमेश रतन चव्हाण यांनी चिपळूण पोलीस ठाण्याचे आहेत आणि त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मान केला जाते।
पुणा येथे झालेल्या ऑल इंडिया टुर्नामेंटमध्ये त्यांना चॅम्पियनशिप प्राप्त झालेले. यानंतर आजच्या या कार्यक्रमातला शेवटचा आणि मुख्य भाग म्हणजे सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी आंबा वाहतुकीकरता कूलिंग व्हॅन. या कूलिंग व्हॅनचं लोकार्पण आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जाते. रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय असणारा आंबा, या आंब्यासाठी ही कूलिंग व्हॅन उपलब्ध करून दिलेली आहे. कारण आंबा विशिष्ट तापमानाच्या पलीकडे तापमान वाढत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे मार्गदर्शक रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय एम देवेंद्र सिंह, माननीय डीएसपी धनंजय कुलकर्णी, त्याचप्रमाणे सीईओ मॅडम
माननीय वैदेही रानडे, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे RDC साहेब चंद्रकांत सूर्यवंशी आणि सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालय, त्याचप्रमाणे सर्व शाळा महाविद्यालय, नगर परिषद, जिल्हा परिषद, सर्व स्वयंसेवी संस्था, स्वतः पालकमंत्री ही कूलिंग व्हॅन या ठिकाणी चालवताना आपल्याला अनुभवायला मिळते आणि छान असं लोकार्पण त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा प्रत्यक्ष विकास वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मग ते उद्योग क्षेत्र असेल, मराठी भाषा क्षेत्र असेल, रत्नागिरी शहराचा विकास असेल पर्यटन दृष्ट्या, किंवा रोजगार निर्मितीच्या निमित्तानं या ठिकाणी राबवलेले वेगवेगळे उपक्रम असतील, या सर्वांचं श्रेय आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर उदयजी सामंत यांना जातं. प्रचंड कामाचा धडाका आणि नुसतं घोषणा नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी ही रत्नागिरीतील नागरिकांना या ठिकाणी अनुभवायला मिळते.